नमस्कार. राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. सर्व शेतकरी जे आहे खूप दिवस झाले नमो शेतकरीचा हप्ता कधी पडणार आहे ही वाट बघत होते. म्हणजे जसं काही नमो शेतकऱ्याचे पैसे जे आहेत पी-एम किसान योजनेच्या पैशानंतर पडतील का? ह्या सर्वांच्या आशेला जे आहे आता एक नवीन आशा आली आहे. शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी आज आपण घेऊन आलो आहोत. महाराष्ट्र राज्याने नमो शेतकरी योजना जी आहे चालू केली होती. म्हणजेच पी-एम किसान योजनेच्या जसा लाभदायी योजना होती तशीच शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची नमो शेतकरी योजना होती. यासाठी जे आहे सरकारी गुड न्यूज आपल्यासाठी आणली आहे. आपल्या खात्यात कधी 2,000 रुपये जमा होणार आहेत हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. यासाठी किती कोटीचं बजेट मंजूर झालं, कोणत्या तारखेपर्यंत येणार हेही तुम्हाला सांगणार आहे. बघा मित्रांनो, नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्याची एक चांगली आणि मोठी शेतकऱ्यांसाठी योजना आहे. जसं पी-एम किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्याचा सन्मान होतो, तसंच नमो शेतकरीमध्येही शेतकऱ्याचा सन्मान निधीच होतो. म्हणजे काय, महिन्याला 500 रुपये या हिशोबाने 4 महिन्याची एकदाच 2,000, तर वर्षाला हे 3 टर्ममध्ये शेतकऱ्याला पैसे मिळतात. पी-एम किसान योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता 19वी इन्स्टॉलमेंट आल्यानंतर मात्र 20वी इन्स्टॉलमेंटसाठी आपल्याला 1 महिना एक्स्ट्रा वाट बघावा लागला. तसेच नमो शेतकऱ्यासोबतही झालं. नमो शेतकरी सन्मान निधीचा डिसेंबर ते मार्च 2025चा कालावधी याची रक्कम रखडलेली होती. म्हणजेच काय, तर 2,000 रुपयाची रक्कम जी आहे रखडल्यानंतर मात्र आपल्याला लक्षात येत होतं की लाडक्या बहिणीच्या योजनेचा यावर फटका पडला. मात्र शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठी गुड न्यूज टाकली आहे, ज्यामध्ये आज आपल्याला लक्षात येणार आहे की नमो शेतकरीचा हप्ता जे आहे आपल्याला या तारखेला खात्यात येणार आहे. मित्रांनो, 2025चा डिसेंबर ते मार्च 25 मध्ये जे आहे नमो म्हणजे 24 ते 25 डिसेंबर 24 ते मार्च 25 या कालावधीचा नमो शेतकरीचा 2,000 रुपयाचा हप्त्यासाठी जे आहे राज्य सरकारने 1642 कोटी रुपये मंजूर केले आहेत. बघा, सगळ्यात मोठी न्यूज. आणि आता हे कधी येणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत पी-एम किसान योजनेच्या अनुदानात राज्याचा समावेश करून तिचा लाभ जे आहे वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रत्येक राज्यात नाहीये, फक्त महाराष्ट्र आणि 2-3 असे राज्य आहेत जिथं पी-एम किसान सोबत नमो शेतकऱ्यांचाही सन्मान केला जातो. पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी म्हणजे 6,000, म्हणजेच काय, तर 3 इन्स्टॉलमेंटमध्ये 2,000 मिळतात आणि महिन्याला 500 रुपये या हिशोबाने असा हिशोब असतो. 6वा हप्ता जो आहे आता रखडलेला, म्हणजे डिसेंबर 2024 ते मार्च 25 मधील यामध्ये 6वा हप्त्याकरिता 1642.18 कोटी राज्य सरकारने मंजूर केले आहेत. या रकमेसाठी शासन निर्णय जारी झाला आहे. मित्रांनो, ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे. आता बघा, लाभार्थ्यांची संख्या जी आहे आपल्याला यामध्ये लक्षात येते की अंदाजे हजारो शेतकऱ्यांचे खाते या निधी अंतर्गत अपडेट होईल. अचूक आकडा जे आहे आपल्याला सांगता येत नाही, मात्र ह्या गोष्टीसाठी लवकरात लवकर जे आहे रक्कम सरकार देणार आहे हे आपल्याला लक्षात येत आहे. मात्र कधी, हा प्रश्न सर्वांसमोर पडला होता. त्याचं कारणही तसंच होतं की याच धर्तीवर पी-एम किसान सन्मान निधीचे पैसे जे आहेत वाटप झालेले होते. मात्र सर्वांना लक्षात आलेलं होतं की पी-एम किसान योजनेचे पैसे जे आहेत 19वा हप्ता फेब्रुवारीमध्ये वाटप झाल्यानंतर मात्र 20वा हप्ता जूनमध्ये वाटप होणार हे सर्वांना वाटलं होतं. मात्र जून नंतर जुलै गेला आणि ऑगस्टही आला. मात्र ऑगस्टला आत्ता कुठे पी-एम किसानचे पैसे पडले आणि याला तातडीनेच राज्य सरकारने पावलं उचलली आणि जाग्यावरच नमो शेतकरी योजनेसाठी जे आहे 1662 कोटी रुपये जे आहे 42 कोटी जे आहे मंजूर केले. याचं कारण हे तसंच होतं, कारण लाडक्या बहिणीमुळे हे हप्ते कमी जास्त आणि मागे पुढे होत होते. लाडक्या बहिणीचं बजेट जे आहे महिन्याला 3600 कोटी बजेट आहे आणि वार्षिक बजेट लाडक्या बहिणीचं जे आहे 36,000 ते 37,000 कोटी बजेट आहे. या तुलनेत नमो शेतकरी योजनेचं बजेट जास्त जरी नसलं तरी 1642 हे तिमाही बजेट आहे, 4माही बजेट आहे. मात्र सरकारला जे आहे लाडक्या बहिणीची पूर्तता करत नमो शेतकऱ्यांचीही पूर्तता करणे थोडं अवघड जात असल्यामुळेच थोडे 2 महिने जे आहे या बजेटसाठी उशीर झाला. आणि यानंतर मात्र आपल्याला आज गुड न्यूज आलेली आहे. ती गुड न्यूज अशी आहे की 1642 कोटी जे आहेत राज्य सरकारने मंजूर केले आहे आणि जवळपास लवकरात लवकर, म्हणजेच काय, तर आता अंदाजे एक 4 ते 5 दिवसात सरकार जे आहे नमो शेतकऱ्याचा जे पैसा आहे त्यांच्या खात्यात डीबीटी मार्फत देणार आहे. त्याचं कारणही तसंच होतं मित्रांनो, कारण लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे
तो आत्ताच पडला होता आणि त्यानंतर मात्र उर्वरित हप्ता जे आहे आता नमो शेतकऱ्याचा पुन्हा टांगणीवर जातो का असं वाटतच असताना मात्र राज्य सरकारने 1642 कोटी मंजूर करून शेतकऱ्यांसाठी आनंदाची गिफ्ट दिली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना 2-2 हजार प्रमाणे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. यानंतर मात्र आपल्याला पाहायला भेटतं, की ही तारीख जी आहे आता ऑगस्ट महिन्याची 15 तारीख जी आहे, शेवटची तारीख असेल त्या अगोदरच नमो शेतकरीचे पैसे आपल्याला हातात पडतानाही दिसणार आहेत. म्हणजेच काय तर सरकारने जे आहे लाडक्या बहिणीच्या संदर्भातला जसा निर्णय घेतला, त्याच हिशोबानं आता जानेवारीचे डिसेंबरपासून ते मार्चपर्यंत रखडलेला हप्ता सरकार जे आहे 1642 कोटी मंजूर करून दिलेले आहेत. याचा अर्थ फक्त एकच असतो, की आता फक्त डी-बी-टीची प्रोसेस उरली आहे. बाकी तर जवळपास सगळं निश्चित झालेलं आहे. कारण 1642 कोटी मंजूर झाले, याचा अर्थ एकच आहे, की डी-बी-टी होणं महत्त्वाचं आहे. मंजूर झालेले पैसे आता फक्त डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात निघायला सुरुवात होणार आहे. काही दिवसातच नमो शेतकऱ्यांचे पैसे टप्प्याटप्प्याने आपल्याला शेतकऱ्याच्या खात्यात पडताना दिसणार आहेत. मित्रांनो, राज्य सरकारने या निर्णयामुळे जे आहे लाडक्या बहिणीवर ताण पडत असल्याची टीका भरपूर जणांनी केली होती. या संदर्भात राज्य सरकारने नमो शेतकऱ्याचा हप्ता रोखवला अशीही राज्य सरकारवर टीका झालेली होती. कारण आता डिसेंबर ते मार्चचा हप्ता अजून आलेला नव्हता आणि आता मग मात्र एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट हा हप्ता केव्हा देणार हा सरकारपुढे प्रश्न होता. मात्र सरकारने जे आहे 1642 कोटी मंजूर करून तातडीने आदेश देऊन जे आहे हे पैसे मंजूर केल्यानंतर आता येत्या 15 ते 10-15 तारखेपर्यंत जे आहे शेवटची 15 तारीखच असेल तोपर्यंत सरकारने जे आहे आता हे पैसे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ही आजच बातमी जी आहे प्रसिद्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना जे आहे आनंदाची सगळ्यात मोठी गुड न्यूज जी आहे सरकारतर्फे आली आहे. 1642 कोटी मंजूर करून जे आहे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर 2-2 हजार प्रमाणे पैसे जमा करण्यात येतील आणि उर्वरित हप्ताही राज्य सरकार लवकरात लवकर पुरवेल अशी अपेक्षा आहे. कारण नमो शेतकरी सन्मान निधी हा महिन्याला 500 रुपयाच्याच हिशोबाने येतो, तर लाडकी बहीण 1,500च्या हिशोबाने येते. लाडक्या बहिणीला जनरल असल्यामुळे सर्वच लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यामध्ये पात्र असल्यामुळे कोट्यावधी रुपये जे आहे जास्त लागतात. मात्र नमो शेतकरी त्या तुलनेत कमी लागतात. नमो शेतकऱ्याच्या खात्यावर 500 रुपयाप्रमाणेच मात्र शेतकऱ्यांच्याच खात्यावर पैसे जातात. यामुळे जे आहे लाडक्या बहिणीचा जसा रेग्युलर महिना व्हावा तसेच नमो शेतकऱ्याचं इन्स्टॉलमेंट हे रेग्युलर व्हावं असं बरेच जे आहे शेतकऱ्यांनी सरकारकडे आग्रह केला. कारण जर वेळेवर पैसे येत नसतील तर त्या पैशाचा काय फायदा असं प्रत्येकाचं मत झालं. याच तुलनेत आता सरकारने हे चांगला धडाडी निर्णय घेत 1642 कोटी मंजूर करून शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचं गिफ्टच दिलं आहे. जवळपास मित्रांनो आणि शेतकऱ्यांनो हे 15 तारखेपर्यंत नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता आपल्याला खात्यात पडताना दिसणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना जे आहे तात्पुरती का होईना, छोटी-मोठी का होईना 2,000ची सरकारतर्फे मदत जी आहे मिळणार आहे आणि दिवाळीच्या सणावरही मला वाटतंय पुढचा हप्ता सरकार काढू शकतं. व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.